स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, प्रसंग कोणताही असू द्या, चांगला असो वाईट असो, कसेही दिवस असू द्या, थोडक्यात पण जर का आपण तुम्ही जर का स्वामींची सेवा करत असाल तर प्लीज सेवा कधीही सोडू नका. त्याच्या मागे कारण आहे मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की सेवा करतोय तर सगळं चांगलं झालं पाहिजे, पण जर का तुमचं चांगलं जरी होत नसेल ना, सेवेमध्ये लागल्यानंतर जरी तुमचं चांगलं नसेल होत ना मित्रांनो, तर तुमचं वाईटसुद्धा कधीच होणार नाही. कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कितीही वाईट वेळ येऊ द्या, तुम्हाला संघर्ष जरी करावा लागला ना, तर त्या संघर्षामध्ये यश तुम्हालाच मिळणार आहे, मिळणार असतं. हे स्वामींच्या सेवेचं बळ आहे, हे स्वामींच्या सेवेचा हा आशीर्वाद आहे. लगेच असं काही जादू होऊन तुमचं सगळं चांगलं नाही होणार, पण तुमचं काही वाईटसुद्धा होणार नाही, काही वाईट होणार नाही. हे स्वामींच्या सेवेचं बळ आहे. हे आपले स्वामी आहेत, ते त्यांच्या भक्तांना कधी हारून नाही देणार, कधीच हारून देत नाही. ते जिथे आपल्याला असं वाटतं की आता इथं सगळं संपलं, आता माझ्याकडनं तर काही होत नाही, काहीच नाही होऊ शकत, त्यावेळी एक लास्ट मिनिट एक अशी जादू होऊन जाईल ना मित्रांनो, तुम्हाला स्वतःलाच नाही समजणार की अरे हे सगळं कसं झालं. हे स्वामींच्या सेवेतलं बळ आहे, हे स्वामींच्या सेवेची जादू. थोडक्यात सेवा करत असताना ना, संकट कितीही आली, अडचणी कितीही आल्या, कितीही तुमचं बनणारं काम नाही बनलं, ऐन टायमाला काम विस्कटलं, तर ना निराश होऊ नका, स्वामींवरचा विश्वास नका सोडू. जर आता तुमचं जर ते काम बनत नाही ना, नक्की त्याच्या मागे काही ना काही कारण असणार आहे, त्याच्यामुळे ते स्वामीने ते थांबवले, ते होऊन नाही दिले. योग्य वेळ आली ना, तर स्वामी तुमचं काम ते जे तुम्हाला हवं आहे त्यापेक्षा 10 पटीने जास्त चांगल्या प्रकारे ते तुम्हाला देते. थोडक्यात इतकंच बोलायचं, सेवा करताय ना तर सेवा करत राहा. यश येऊ द्या, अपयश येऊ द्या, सेवा करत राहा. हे तुम्हाला, हे या सेवेचं फळ आहे ना, ते तुम्हाला नक्कीच चांगलं मिळणार आहे, पण योग्य वेळेवरती मिळणार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.